बातम्या सविस्तर. मुंबईमध्ये सलग धुवाधार पावसाने हजेरी लावली. मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर कायम राहिला. 4 ते 5 दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय. दिवसभराच्या मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई झाली. अशातच नवी मुंबईच्या खारघरमधल्या प्रसिद्ध आणि धोकादायक समजल्या जाणाऱ्या पांडवकडा धबधब्यावर 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 तरुण पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले. काल आणि आज अशा 2 दुर्घटना घडल्या. अग्निशमक दलाने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अद्याप कुणाचाही शोध लागला नाहीये. तळोजामध्ये राहणारा मोहम्मद शाहिद आणि मुंबईत राहणारा शेण्णॉन किनी हे 2 तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर जाण्यास पोलिसांनी बंदी करूनही पर्यटक बंदी झुगारून जात असल्याचं चित्र पाहायला मिळतं. तर वसईमध्ये पुराच्या पाण्यात पोहत असताना एक जण बुडाल्याची घटना घडली आहे. किशोर लोखंडे असं 55 वर्षाच्या बुडालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मद्यपान करून पोहत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. वसई पूर्वेच्या राजवली रोड भोईदा पाडा परिसरात ही घटना घडलेली आहे. एरवी भरधाव वाहनं धावणाऱ्या रस्त्यावर आज बोट उतरल्याचं पाहायला मिळालं. अंधेरी पश्चिमच्या विरा देसाई रस्त्यावर साचलेल्या पाण्यात एका व्यक्तीने चक्क छोटीशी बोट उतरवली. विरा देसाई रोडवर पाण्याचा निचरा होत नसल्यानं पालिकेच्या कामावर टीका होती. मुसळधार पावसाचा फटका मुंबईतल्या वाहतुकीलाही बसला. लोकल सेवेवरही परिणाम झाला. रेल्वे रुळांवर पाणी साचलं. मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटं उशिरा तर हार्बरची अर्धा तास उशिरानं असल्याचं चित्र पाहायला मिळालं. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं फास्ट ट्रॅकवरची वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवण्यात आली. धुवाधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. काही भागात कमरे इतकं पाणी साचल्यानं नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचं चित्र आहे. कुठे कुठे काय काय परिस्थिती पाहायला मिळाली बघूया. कल्याणमधील शीळ रोडवरती पावसाचं पाणी साचलंय. मुंब्रा शीळ रोडवर ठाणे पालिकेचे अधिकारी पाण्याचा निचरा करण्यासाठी आले होते, मात्र पालिका अधिकाऱ्यांचीच गाडी वाहून गेली आहे. नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. स्टेशन लगत असलेल्या दुकानांमध्ये, सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलंय. वसई विरारच्या राजावली रोड परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय. सुधाम नगरमध्ये अडकलेल्या 25 नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुटका करण्यात आली आहे. नवी मुंबईतही पावसाचा जोर असून अनेक भागात पाणी साचलंय. तुर्भे MIDCतील रस्ते पाण्याखाली गेल्याने काही वाहनं पाण्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळालंय. वसईच्या मिठागर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने कमरे इतकं पाणी साचलंय. या पाण्यातून नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास केल्याचं समोर आलंय. वसईतील मधुबन परिसरामध्ये पाणी साचल्याने पार्क केलेल्या गाड्या वाहून गेल्या. काही जण आपली वाहनं वाचवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय. वाहनं पाण्यात बंद पडल्याने वाहनांना धक्का मारून बाहेर काढण्याची वेळ चालकांवर आली आहे. डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. MIDC परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांचे हाल झाले. अंबरनाथ बजापूर परिसरात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे अंबरनाथ मधील प्राचीन शिवमंदिर जवळून वाहणारी वालधुनी नदी दुथडी भरून वाहतीये. तिकडे रायगडमध्येही खालापूर मधील घोडिवली अंजरून पुलावरून पाणी जात आहे, त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. पालघरच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सफाळे परिसरामध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय. खोपोली शहरातही सकाळपासूनच मुख्य रस्त्यांसह सखल भाग आणि गावांमध्ये पाणी साचलंय. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय. धुवाधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
काही भागात कमरे इतकं पाणी साचल्यानं धोक्यात घालून जीव प्रवास करावा लागला, तर मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे इंडियन एअरलाइन्स कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। मागील 2 दिवसांपासून संपूर्ण परिसर जलमय झाला। पाणी न ओसरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। अनेक ठिकाणी कमरेच्या वर पाणी साचलं आणि अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलं। तर पाण्याचा निचरा करण्याकरता महापालिकेने एक पंप बसवला असला तरी अद्यापही पाणी कमी झालेलं दिसलं नाही। त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली। मुंबईत मागील 2 दिवसांपासून रेड अलर्टनी पावसाने मुंबईला झोडपून काढलेले आहे। याच्यात अनेक सकल भागात जे ती मुंबईची तुंबई होताना पाहायला मिळते आणि अशातच मी सध्या सांताक्रूज परिसरातल्या एअर इंडिया कॉलनीतून हा आढावा घेतोय। आताही मी ज्या ठिकाणी चालतोय तिथे गुडघ्या इथपर्यंत पाणी आलेलं आणि इथून जसं जसं पावलं जी आहेत ती पुढच्या दिशेने जातात आहेत तसं तसा पाण्याचा ओघ जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। महापालिका प्रशासनाशी संपर्क करण्यात आलेला आहे, सोबतच स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क करण्यात आलेला आहे। त्यानंतर महापालिकेचा एक पंप या ठिकाणी पोहोचलेला आहे, पण अद्याप महापालिकेच्या पंपाकडूनही पाण्याचा निचरा जो आहे तो झालेला नाही। त्यामुळे नेमकी आता ही भरलेली एअर इंडिया कॉलनी हिच्यातलं पाणी सकल भागातलं पाणी कधी बाहेर निघणार हा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न, मागच्या 2 दिवसांपासून आपल्या स्वतःच्या घरात जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या या मुंबईकरांची या साठलेल्या पाण्यातून सुटका कधी होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय करमाळेसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे मरोळ इथल्या पोलीस कॅम्प परिसरात पुन्हा एकदा पाणी शिरल्याची घटना घडली। या परिसरातील 4 निवासी इमारतींमध्ये 1.5 ते 2 फूट पाणी साचलं, त्यामुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या पोलीस कॅम्पमध्ये सुमारे 70 ते 80 पोलीस कुटुंब वास्तव्याला आहेत। घरांमध्ये पाणी शिरल्यानं त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं। तर पवईतल्या हिरानंदानी परिसरात 2 धावत्या रिक्षांवर अचानक झाड कोसळल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट पसरली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। दोन्ही रिक्षांमध्ये मिळून 4 ते 5 प्रवासी प्रवास करत होते। झाड कोसळताना ते प्रथम संरक्षक भिंतीला अडकल्यामुळे त्याचा वेग कमी झाला आणि त्यानंतर ते रिक्षावर पडलं। यामुळे मोठी दुर्घटना टळली। तर मुंबई महापालिकेने मान्सूनपूर्व कामं पूर्ण केली आहेत की नाही असा सवाल उपस्थित होतोय। कारण पावसामध्ये चेंबूर, पवई, ठाणे आणि मलबार हिल परिसरात झाडं कोसळण्याच्या घटना समोर आल्या। या घटनांमुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण तर झालाच, पण चेंबूरमध्ये काहीच दिवसांपूर्वी एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला। मान्सूनपूर्व झाडांच्या छाटणीसह इतर तयारीवर प्रशासनाकडून दरवर्षी मोठा खर्च केला जातो, मात्र तरीही पहिल्याच पावसात झाडं कोसळत असल्याने या कामांच्या दर्जावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत। मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं। जुहू परिसरातल्या अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेरील परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 3 दिवसात दुसऱ्यांदा जलसा बंगल्याबाहेरील परिसर जलमय झाला। मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यानं स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। दहिसर पश्चिम परिसरात मिठी नदीत एक युवक तोल जाऊन पडल्याची घटना घडली। घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमनचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू केलं। नदीतल्या पाण्याचा प्रवाह आणि कठीण परिस्थिती असूनही अग्निशमनच्या जवानांनी ट्यूब आणि दोरीच्या सहाय्याने युवकापर्यंत पोहोचत त्याचं सुरक्षित रेस्क्यू केलं। सुमारे 15 फूट खोल नदीपात्रातून दोरीच्या मदतीने युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं। संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे युवकाचा जीव वाचला। तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नद्या, नाले आणि जलसाठ्यांच्या परिसरात नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यायला हवी। अशा ठिकाणी अनावश्यक गर्दी किंवा धाडस टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। मुंबईच्या भांडूप येथील सोनापूर परिसरात एका बांधकाम स्थळालगतचा फुटपाथ अचानक खचल्याची घटना घडली। या घटनेमुळे बस स्टॉप लगतचा रस्त्याचा काही भाग तसंच बांधकाम स्थळाभोवती सुरक्षेसाठी लावण्यात आलेले पत्रे पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळले। या दुर्घटनेत फुटपाथवर उभा असलेला एक टेम्पोही खड्ड्यात बुडाला आणि यात मोठं याचं नुकसान झालं। सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी परिसरात नागरिकांची वर्दळ नसल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले। कोणताही पुढील अपघात होऊ नये तसंच आजूबाजूचा रस्ताही खचू नये यासाठी संपूर्ण बांधकाम स्थळाभोवती बॅरिकेडिंग करण्यात आले आणि सुरक्षा बंदोबस्त हा वाढवण्यात आला।
इथं विकासाचं काम चाललेलं असताना अतिशय डीप असा हा खोल खड्डा होता आणि त्याच्यानंतर जी माती आहे ती माती त्या पाण्यामुळे खचली गेली आणि जे गटर साफ करण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते कॉन्ट्रॅक्ट होतं त्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून पण बराचसा पैसा त्यांना दिला गेला पण ते साफ केलं गेलं. ठाण्यामध्ये सकाळ